नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जानकी आणि ऋषिकेश लवकरच आशीर्वाद बंगल्यात येणार आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं ओवी आणि सारंग कशा पद्धतीनं घडवून आणणार आहे, त्यासाठी त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं आहे ते काय आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ऋषिकेशने आता ओवीला घरी आणलेलं असतं आणि तो ओवीला घेऊन आशीर्वाद बंगल्यात आलेला असतो। तेव्हा मात्र घरातले सगळे पाहत असतात, कारण ऋषिकेशला ओवीला घेऊन आलेला असतो, पण घडत असतं मात्र वेगळंच। ऐश्वर्याला खूपच भीती वाटू लागलेली असते। ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय होतंय, कारण हे सगळं कुटुंब एकत्र येत आहे। मी इतके दिवस झालं जे डाव टाकलेले होते ते डाव माझे अयशस्वी होत आहेत। आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या कुटुंबाला मला उद्ध्वस्त करायचं आहे। आणि मग ओवी येते आणि तिच्या आजीला भेटते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की माझ्या ओवीला आणि तिच्या आजीला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। जर ओवी इथं भेटायला आली आणि तिला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिचा कोणी अपमान केला, तिला गैरवर्तणूक दिली तर मी सहन करणार नाही। आणि सुमित्रा रणदिवे मॅडम, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहे, ती म्हणजे काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, माझ्या ओवीला जर कोणी त्रास दिला तर ती पूर्णपणे जबाबदारी तुमची असेल, असं ऋषिकेश सुमित्राला सांगत असतो। सुमित्रा म्हणते की हो, आणि त्याचबरोबर तिथे ऐश्वर्या यायला लागते आणि ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला कळतंय का, तुम्ही कोणाला आत घेताय, आज जानकीला आत घेतलेलं आहे। तेव्हा सुमित्रा म्हणते तू तर गप्पच बस गं, तुझं तोंड बंद कर, नाहीतर थोबाड फोडील तुझं, कारण तू जे काही केलेलं आहेस ना त्याची फळं आम्हाला भोगावी लागत आहेत। आज माझं कुटुंब विखुरलं गेलंय, या सगळ्याला तू जबाबदार आहेस। हे सगळं सुमित्रा बोलत असते। ऐश्वर्याला मात्र कळायचं बंद झालेलं असतं। सारंग तर पाहतच राहतो, त्यालाही कळत नसतं। तो म्हणत असतो आई ऐश्वर्या बरोबर बोलतायत ना, हा त्याचा नेहमीचा डायलॉग। परंतु सुमित्रा म्हणते की तुला तर लाज वाटायला पाहिजे, तुझ्या मोठ्या भावावर शंका घेताना तुला जराही लाज वाटली नाही। म्हणजे ज्या भावावर इतके वर्ष त्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे त्याच्यावर तू शंका घेतली, काय तर म्हणे आईला गायब केले, आईला किडनॅप केले, हे केले ते केले। अरे बायकोचं ऐकावं रे, पण त्याला प्रमाण असतं। इतकं पण बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊ नये रे सारंग, कारण लग्न झाल्यापासून तुझ्यात जो बदल झालेला आहे तो बदल मी पाहिलेला आहे आणि तो इतका भयानक होता ते पाहतच आलेले आहे। कारण वरचेवर तुझं वागणं बदलत चाललेलं आहे। मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की माझा सारंग एवढा बदलेल, त्याच्यामध्ये एवढा बदल होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर सारंग म्हणत असतो तुझी इच्छा आहे ना तर मी ऋषिकेश दादाची माफी मागतो, पण जे त्याने केलेलं होतं ते चुकीचंच होतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की आधी जाणून घ्यायला पाहिजे होतं त्याने काय केलंय ते, आणि मग माफी मागायला पुढे जा, कारण तुला माहिती आहे का त्याने काय केलंय ते, कारण काही झालं तरी त्याने माझा जीव वाचवलाय। का आज जानकीमुळे मी तुमच्या सर्वांच्या समोर जिवंत उभी आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव सारंग, असं म्हणत सुमित्रा सारंगला बोलत असते। ऐश्वर्या समोर येत असते। ऐश्वर्या म्हणत असते आई तुम्ही विसरलात, अहो नानांचा तरी विचार करा, ह्या जानकीने नानांना ढकलून दिलेलं होतं, नानांना तिने मारायचा प्रयत्न केलेला आहे, हे ऐश्वर्याचं बोलणं सुरू होतं। तेव्हा सुमित्रा म्हणत असते तू तर तोंड बंद कर तुझं, असं थोबाड फोडील ना तुझं मग बघतेच, कारण जेव्हापासून मी बघते जानकीला बाहेर काढलं तेव्हापासून तू अवंतिकाच्या मागे हात धुवून लागलेली आहे, जराही तू विचार केलेला नाही। ती या घरची थोरली सून आहे, जानकीच्या बाबतीतही तेच केलं आणि आता अवंतिकाच्या बाबतीतही तेच करत आहे। तेव्हा अवंतिकाची बाजू घेऊन सौमित्र म्हणत असतो की आई आज तू नव्हतीस घरात, तर ह्या ऐश्वर्याने अवंतिकाला काय केलं तुला माहिती आहे का। तेव्हा सुमित्रा विचारू लागते काय झालेलं, तेव्हा सौमित्र सांगू लागतो की ह्या ऐश्वर्याने अवंतिकाचा हात पिरगळलेला होता, बिचारी अवंतिका ते सगळं गुपचूप सहन करत होती। हे सगळं ते सांगत असतात आणि त्यांच्या दोघांची तोंड बंद केलेली असतात। सुमित्रा म्हणते की ऋषिकेश आणि जानकी तुम्ही कुठेही जायचं नाही, मी नानांकडे जाऊन येते, मी नानांना घेऊन येते, असं म्हणत ती नानांच्या रूममध्ये येऊ लागते आणि नानांना विचारू लागते ऋषिकेश आणि जानकीला तुम्हीच थांबवा। ओवी तिथं आलेली असते
ओवी म्हणत असते की नाना, मी आता तुम्हाला कधीही भेटायला येऊ शकते, कारण काहीही झालं तरी मला कोणीच अडवू शकणार नाही. आज मला बाबांनी सांगितलेलं आहे की मी माझ्या आजीला कधीही भेटू शकते. हे सगळं ऐकून नानांना मात्र खूपच भारी वाटत असतं. नाना तर खुशच झालेले असतात. तेव्हा नाना म्हणतात की लवकरच सगळं व्यवस्थित होणार आहे, आपलं कुटुंब लवकरच सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याचवेळी जानकी तिथं असते. त्याचबरोबर जानकी तिथं ऋषिकेश असतो. ऋषिकेश म्हणतो की चल जानकी, आणि मग जानकी ओवीला म्हणते की बाळा, तुला जेवढ्या वेळ थांबायचं तेवढ्या वेळ थांब, तुला कोणी अडवणार नाही. जेव्हा तुला वाटेल की तुला आता घरी यायचं तेव्हा मला कळव, मी तुला न्यायला येते, नाही तर गुलाबदादांना वगैरे कोणाला तरी सोडायला सांग. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो चालेल, पण जानकी तू कुठंही जायचं नाही. आत्ताच नानांनी मला सांगितलेलं आहे की जानकी ऋषिकेशला कुठंही जाऊ द्यायचं नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणू लागतो की नाही सुमित्रा रणदिवे मॅडम, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही विसरलात, जानकीला तुम्ही सगळ्या गावासमोर घराच्या बाहेर काढलेलं आहे, तिच्यावरती आरोप केलेले होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी जानकीवरती आरोप अजून तसेच आहेत. जानकी निर्दोष सिद्ध झालेली नाही. जानकी जेव्हा निर्दोष सिद्ध होईल तेव्हा मानाने तिला या घरात घेऊन यायचं आहे. तोपर्यंत जानकी या घरात येणार नाही, असं ऋषिकेशने सांगितल्यानंतर तिथे सुमित्राला धक्का बसतो. सुमित्राच्या पण लक्षात येतं की तिची काय चूक होती, कारण तिनं जानकीच्या बाबतीत जे केलेलं होतं ते चुकीचंच होतं हे सुमित्राच्याही लक्षात आलेलं असतं. आणि सुमित्रा म्हणत असते की बरोबर आहे, ठीक आहे. आणि मग ती म्हणत असते की लवकरच मी जानकीला निर्दोष सिद्ध करेल, असं सुमित्रा बोलत असते. आणि त्याचबरोबर तिनं सांगते की जानकी निर्दोष आहे हे मला नानांनी सांगितलेलं आहे, आणि आता त्या गोष्टी लवकरच पूर्ण होणार आहेत. नानांनी स्वतः आता बोलायला सुरुवात झाली की मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तरीही ऐश्वर्या तोंड चाटकेपणा करायला मध्ये मध्ये येतच असते. परंतु इकडे सुमित्रा म्हणते, बाद झालं ऐश्वर्या, आता खूप खूप ऐकून घेतलंय, यापुढे एक शब्दही मी ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही तू काय चुका केलेल्या आहेत त्या तुलाही माहिती आहेत. आता जानकीच्या बाबतीत जर पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. काहीही झालं तरी आता पुन्हा काहीही गोंधळ घालायचा नाही, एवढं लक्षात ठेव, असं सुमित्राने सांगितलेलं असतं. आणि ऐश्वर्याची बोलती बंद केलेली असते. आणि ऋषिकेश आणि जानकी जायला निघालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण ओवीला इथं सोडलेलं आहे, इथंपर्यंत ठीक आहे. मग ओवी आता सगळ्यांबरोबर खेळत असते. तेव्हा सारंग तिथे बाजूला असतो. तर त्याला लगेचच ऐश्वर्या म्हणायला सुरुवात करते, अहो सारंग, तुमच्या लक्षात येते का या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? तुम्हाला माहिती आहे का? कारण ओवी आत्ता आलेली आहे, त्यांच्या पाठोपाठ ऋषिकेश दादा आणि ती जानकी पण येईल. तुमच्या लक्षात येते का नानांच्या बाबतीत काय झालेलं आहे? तेवढ्याच सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, बस झालं कान भरून, कारण तू कान भरून भरूनच माझ्या सारंगच्या मनाचं वाटोळं केलेलं आहेस, आणि आता खूप झालं तुझं. यापुढं जर एक शब्द जर बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव. आणि मग ओवी सगळ्यांशी बोलत असते. सारंग तिच्याकडे येतो आणि ओवी बाळा, मला माफ कर, मी तुझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलो, कारण काही झालं तरी माझा गैरसमज झालेला होता, असं म्हणत सारंग ओवीची माफी मागत असतो. ओवीला म्हणत असतो की मी चुकलो ओवी, मला माफ कर ओवी, असं म्हणत त्याने इकडे ओवीची माफी मागितलेली असते. ओवी म्हणत असते, अरे माझं गुलाबजामन काका, मी तुझ्यावर कधी रागवेल का सांग बरं? मला माहिती आहे ना, तू काही मुद्दामून नाही केलेलं हे सगळं, असं ओवी सारंगलाच बोलत असते, सारंगलाच समजून सांगत असते. आणि त्याचबरोबर ओवी म्हणत असते की माझ्या गुलाबजाम काकाच्या बाबतीत कधीच तो चुकू शकत नाही, आणि त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडूच शकत नाही, असं ओवीचं म्हणणं असतं. आणि ओवी मात्र आनंदाने त्याच्याशी बोलत असते. मग इकडे ऐश्वर्याची नाटकं सुरूच असतात. तेव्हा सारंग मात्र ऐश्वर्याला जराही भीक घालत नाही. आणि आता सारंग पूर्णपणे आता रणदिवेंचा झालेला असतो. सुमित्राला मात्र छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरी सुमित्राचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काय चाललेलं आहे ते मात्र चांगलं चाललेलं आहे. आज जर इथे माझी ओवी आली आहे तर घराचं गोकुळ झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे ते फक्त ओवीमुळंच घडत आहे, हे ती बोलत असते. ओवीमुळं जर हे चांगलं होत असेल तर अख्खं कुटुंब जेव्हा माझं एकत्र येणार आहे तेव्हा किती छान वाटेल. आणि मग इकडे सगळेजण तिथं आलेले असतात. शरूलाही फोन करून बोलवलं जातं. शरूही तिथं पोहोचलेली असते. शरूलाही खूप आनंद झालेला असतो. शरू म्हणत असते, फायनली ओवी इथं आलेली आहे, दादाबाईंनी या घरात आलेले आहेत, कुठेतरी चांगलं होणार आहे या घरामध्ये, असं शरूचं म्हणणं असतं. आणि सगळेच खूप खुश झालेले असतात. ओवीला खूप भारी वाटत असतं. फायनली तिचं कुटुंब तिला परत मिळालेलं असतं आणि ओवी खुश झालेली असते. मग सारंग त्याचबरोबर सगळेजण बोलत असतात
की आपल्याला काहीही करून ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. तेव्हा ओवी काय म्हणते माहिती आहे का, आधी ना आपण खूप छान असं प्लॅनिंग करूया, त्यानुसारच हे सगळं शक्य होणार आहे असं ओवी म्हणत असते. आणि त्याचबरोबर ओवी म्हणत असते की आईबाबांना जर एकत्र आणायचं असेल तर आधी नाना बरे होणं गरजेचं आहे. आपण नानांना बरं करूया आणि त्यानंतरच आईबाबा हे एकत्र या घरात येतील. जेव्हा नाना बोलायला लागतील तेव्हाच येतील, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबांनी एकदा का ठरवलं तर बाबा त्याच पद्धतीनं वागत असतात, कारण ते कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत. तर सारंग म्हणतो की मला माहिती आहे माझा दादा आणि माझी जानकी वहिनी मला सांभाळून घेणार आहेत, माझ्या चुका पोटात घालणार आहेत हे मला माहिती आहे आणि माझा दादा वहिनी नक्कीच माझ्याशी प्रेमाने वागणार आहेत. ओवी आता आपण प्लॅनिंग करूया, त्या पद्धतीनं पहिलं नानांना बरं करूया. मग ओवी जास्तीत जास्त वेळ नानांबरोबर घालवत असते, त्यांच्याशी बोलत असते, त्यांना सांगत असते, त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असते आणि नानाही हळूहळू बोलायला लागलेले असतात. औषधोपचारांबरोबर नानांना ओवीची गरज होती. ओवी या घरातून बाहेर गेलेली, त्यामुळं तर नानांची तब्येत, ओवी, जानकी आणि ऋषिकेश नव्हते म्हणूनच बिघडत होती हे समोर आलेलं असतं. कारण ओवी नानांची छान काळजी घेत असते, त्यांना खायला प्यायला बघत असते, आजीबरोबर त्यांच्यासोबत राहत असते आणि या सगळ्या गोष्टी प्रेमाने ती करत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं खूप छान पद्धतीनं चालू असतं. आणि जेव्हा नाना या सगळ्यासाठी आता तयार होतील, नानांची तब्येत वरचेवर सुधरत चाललेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना फरक दिसत आहे. नानांची तब्येत एकदा का बरी झाली आणि नानांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं की हे सगळं जे काय आहे ते ऐश्वर्याने केलेलं आहे, तेव्हा मात्र ऐश्वर्याची वाट लागणार आहे. आणि मग जानकी आणि ऋषिकेश मानाने या घरात येणार. आता या सगळ्यामध्ये कसं यश मिळणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर कमेंट करा. तुमचे काही सजेशन असतील, नक्की यांना यश कशा पद्धतीनं मिळेल, हे सगळं कसं पॉसिबल होईल हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.